हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी राहुल जडगे. असं म्हणल्यानंतर परत एक धास्ती निर्माण होत नाही ना. जसं मोदी टीव्ही वरती ज्या वेळेला नोटबंदीपासून येतात, नमस्कार भाई और बहिनो. तसं काय होत नाही आहे ना, कारण परत तुमच्या डोक्यात आला असेल विषय की यार काय सर, काय काम धंदा नाही वाटतं. काय फोन ग्रुप मेसेज टाकतात, काय परत व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलेत. आता तर काय सारखं मग आम्हालाच काय तुम्ही ग्रुपमध्ये वर्किंग करत नाही किंवा काय नाही, असं असं काही नाहीये. असं आता तरी आज ह्या मोमेंटला तरी काय मी म्हणणार नाहीये. आज विषय थोडासा वेगळा होता. मागच्या लेक्चरच्या वेळेला मी माझा विषय मांडला होता. त्यातून एक विषय मी अतिशय महत्त्वाचा विषय सांगितला होता. ऑलरेडी आपला हार्डवेअरचा सिलेबस झालेला आहे आणि त्याच्याच रिलेटेड एक विषय मी अतिशय महत्त्वाचा विषय मांडला होता. अर्न वाईल यू लर्न हा विषय होता माझा आजच्या टॉपिकचा. अर्न वाईल यू लर्न. आणि ऑलमोस्ट सगळ्यांचा हार्डवेअरचा A+चा सिलेबस झालेला आहे. आणि मग काय हरकत आहे की आपलं शिक्षण झालंय त्याच्या रिलेटेड आपल्याला काही अर्निंग, त्याच्याच रिलेटेड दुसरा कोणताही अर्निंगचा ऑप्शन मी सांगत नाहीये. आपण जे एज्युकेशन घेतो आहे त्याच्याच रिलेटेड काही ऑप्शन आपल्याला तयार करता येईल का, तर त्याच्या रिलेटेड मी आज थोडंसं बोलायचं आहे. म्हणून मी आज तुमच्या समोर आलो. अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि याच्या मागचा मोटो काय आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटी टू स्टुडंट्स टू अर्न वाईल लर्न टू मेट देअर एक्सपेन्सेस. काय आहे पहिला विषय यातला की मोटो जो आहे अर्न वाईल लर्नचा, तर बऱ्याच वेळेला मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी कंटिन्युअसली काही ना काहीतरी कम्युनिकेशन करत असतो, इन्क्वायरी करत असतो, माहिती घेत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं फायनान्शियल प्रॉब्लेम मला बऱ्याच वेळा जाणवले. आणि म्हणून एक काहीतरी मदत त्यांना व्हावी. प्लस हे शिकत असताना किंवा एक्सपेन्सेस ओव्हरकम करण्यासाठी आपण अर्निंग स्वरूपात काहीतरी त्यांना प्रोव्हाइड करू शकतो, हा एक विषय. सेकंड, एक्सपोज द स्टुडंट टू द वर्ल्ड ऑफ वर्क बिफोर ऍक्च्युअल एम्प्लॉयमेंट. म्हणजे जॉबला जाण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे आणि त्यांना जॉबला पुढे जाण्यापूर्वी एक एक्सपोजर होईल, त्यांना माहिती होऊन जाईल की जॉबमध्ये काय वर्किंग करायचं असणार आहे, त्यांचं एक ट्रायल बेस्ड होऊन जाईल. हा एक त्यामागचा उद्देश आहे. लास्ट, गिव्ह स्टुडंट हँड्स ऑन एक्सपिरियन्स अँड कॉन्फिडन्स, देअर बाय प्रिपेअर देम बेटर फॉर टेकिंग अप जॉब्स इन फ्युचर. याचा बेनिफिट काय होणार आहे अर्न वाईल लर्न म्हणजे, तुम्ही एक जॉब करता एज्युकेशन करत असताना, आणि त्यातून जॉब करत असल्यामुळे तुम्हाला फ्रेशर्स म्हणून कधी काउंट होणार नाही, तुम्ही एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही कॅल्क्युलेट व्हाल. आणि त्यातून तुम्हाला कॉन्फिडन्स क्रिएट होईल की जेणेकरून भविष्यात तुम्ही जॉबसाठी कुठेही जाल त्यावेळेला तुम्हाला एक्सपिरियन्स फॅकल्टी किंवा एक्सपिरियन्स इंजिनियर म्हणून तुम्ही काउंट होऊ शकाल. आणि हा विचार करून अर्न वाईल लर्न हा कन्सेप्ट माझ्या डोक्यात आला आणि म्हणून त्याच्यावरती थोडंसं वर्किंग करायचं आहे. कालच्या न्यूजलाईन जर तुम्ही पाहिला असेल तर ऑलमोस्ट, काल अजून फायनल नाही आहे परंतु ऑलमोस्ट एज्युकेशन स्ट्रीम जी आहे स्कूल कॉलेजेस लेवलची, तर ती जवळपास सप्टेंबर पासून स्टार्ट करावीत असा प्रस्ताव सगळ्या राज्यांनी दिलेला आहे की जेणेकरून गर्दी टाळावी. आणि कोरोना जरी क्लिअर झाला मे महिन्या एंडला, तरी शक्यतो करून जुलै किंवा सप्टेंबर फर्स्ट वीक पासून याचं स्टार्टअप करावं कॉलेजचं, असा विषय आहे. भविष्यात जर असा विषय आला तर अजून आपल्याला 2-3 महिने मिळणार आहेत. तर त्यावेळेला ह्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना अर्न वाईल लर्न म्हणजे आज आत्तापासून त्यांना अर्निंग स्टार्ट होऊ शकेल, ॲज वेल ॲज ते लर्न करू शकतील, शिक्षण घेऊ शकतील 3 महिन्याच्या काळामध्ये. आणि म्हणून अर्न वाईल लर्न हा कन्सेप्ट मी तुमच्यासमोर मांडणार आहे. बघा, ज्यांना शक्य आहे, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठीच आहे. यातला प्रत्येक 170 विद्यार्थी ह्या ग्रुपमध्ये आहेत. या 170 विद्यार्थ्यांना तर 100% नाही, पण काही त्यातले एक्सपर्ट असतील ते आपण ऍड करून घेऊ शकतो. पर्टिक्युलर 2 कन्सेप्टमध्ये मी जसं सांगितलं, ऍक्च्युअली हे 500 स्टुडंटसाठी सुद्धा उपयोगी आहे, पण यातले 2
कॅटेगरी मी केलेल्या आहेत. थोडंसं पुढे गेल्यानंतर तुमच्या त्या 2 कॅटेगरी कोणत्या आहेत त्या तुम्हाला समजतील. त्यातली पहिली कॅटेगरी जी आहे, जी पर्टिक्युलर थोडंसं आपण पुढे जाऊन ते बघूयात. त्यातला दुसरा एक अतिशय महत्वाचा विषय आहे, लर्निंग कम्स फर्स्ट, अर्निंग विल फॉलोज. ज्यावेळेला तुम्ही शिकला असाल तर ऑटोमॅटिकली अर्निंग मध्ये तुम्हाला स्टार्टअप करता येईल. पण यासाठी आपल्याला लीड घ्यायला लागेल, स्टार्टअप करावं लागेल, ऍक्टिव्हेट व्हावं लागेल आणि ऍक्शन घ्यायला लागेल. की आपण नुसतं शिकतोय, आतापर्यंत आपल्या एज्युकेशनचा पार्ट असा आहे की फर्स्ट इयर मध्ये काहीतरी शिकतो, सेकंड इयर मध्ये शिकतो, थर्ड इयर मध्ये शिकतो आणि आफ्टर 3 इयर्स आपण जॉबसाठी प्रयत्न करावा लागतो. ज्या वेळेला फर्स्ट इयर मध्ये जे काय शिकलेलं असतं ते 100% फर्स्ट इयरच्या एंडला म्हणजे सेमिस्टर फर्स्ट मध्ये जे काय शिकलो आहे ते सेकंड सेमिस्टर मध्येच विसरलेलं असतं. 3 वर्षानंतर तर खूप वाईट अवस्था असणार आहे. ही मला असं वाटतं की ही शिक्षण प्रणाली आपली जी आहे, शिक्षण पद्धती चुकते. आपण प्रॅक्टिकल नॉलेज घेतोय, तर ज्या वेळेला शिकतोय त्याच वेळेला त्याचं प्रॅक्टिकली इंडस्ट्रीमध्ये काय वापर होतो याचा वापर करायला सुरुवात केली तर ऑटोमॅटिकली ते जे एज्युकेशन आहे ते आपलं 100% परफेक्ट होईल आणि आपल्याला जॉबमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. म्हणून इथं म्हणलंय, लर्निंग कम्स फर्स्ट, अर्निंग विल फॉलोज यू. एकदा तुम्ही शिका, ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली मी म्हणणार नाही, पण तुम्ही जर त्यावरती ऍक्शन घेतली अर्निंगसाठी तर 100% तुमच्याकडे अर्निंग सोर्स स्टार्ट होईल. आणि म्हणून आपल्याला ह्या कन्सेप्ट वरती काम करायचं आहे. ज्या वेळेला लर्न करतोय त्याच वेळेला त्याच्या रिलेटेड अर्निंग सोर्स स्टार्ट करायचा आहे. सुरुवातीचा काही काळ आपण ॲज अ ट्रेनी इंजिनियर म्हणून काम करणार आहोत आणि एकदा ट्रेनी इंजिनियर झाला, एक्सपर्ट झाला, एक्सपर्ट मध्ये तुम्ही कन्वर्ट व्हाल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला अर्निंग सोर्स स्टार्ट होईल. जसं मी मगाशी म्हणलं की अर्न वाईल लर्न मध्ये मी 2 पार्ट मध्ये हा कन्सेप्ट डिवाइड केलाय. फर्स्ट पार्ट आहे फॅकल्टी आणि दुसरा पार्ट आहे सेल्स अँड सर्व्हिस. मित्रांनो, एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन की पहिला जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये मी म्हणलेला आहे फॅकल्टी. एक एज्युकेशन फील्ड मध्ये सुद्धा फार मोठा स्कोप आहे आणि तुम्ही ऑब्झर्व करता की आज जे एक फॅकल्टी आहेत आपल्या कॉलेजमधले, जे आपण असं म्हणू शकतो की जे डेली 6 आवर्स काम करतात, जे परमनंट आहेत, त्यांना 6 पे स्केलनुसार 7 पे स्केलनुसार जवळपास ऑलमोस्ट 2 लाखाच्या आसपास सॅलरी आहे. म्हणजे 6 तास काम आणि 2 लाखाची सॅलरी. बेस्ट. खूप चांगला इन्कम सोर्स आहे आणि एज्युकेशन मध्ये खूप लोक आज काम करतायत. आणि आजकाल आज ह्या कोरोनामुळं नवीन एक कन्सेप्ट म्हणजे आधीपासूनच होता, परंतु आता इथून पुढे त्याची फार प्रचंड व्हॅल्यू वाढणार आहे, ऑनलाईन एज्युकेशन. आणि त्यासाठी जे लोक लागतात तो कन्सेप्ट म्हणजे फॅकल्टी, ट्रेनर्स. आणि पहिला जो पार्ट आहे त्याच्यावरती थोडंसं आधी बोलूयात. आणि दुसरा पार्ट जो आहे तो आहे सेल्स अँड सर्व्हिस, जो सुद्धा आता प्रचंड डिमांड मध्ये आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं वर्कआउट करायचं आहे. हे 2 कन्सेप्ट आहेत. अर्न वाईल लर्न जो आपला हार्डवेअरचा सिलेबस झालाय त्याच्या रिलेटेड आहेत आणि अजून काही एज्युकेशन आपलं होणार आहे. मीन वाईल आपण त्यासाठी ते एज्युकेशन होईल मग आपण स्टार्ट करू वगैरे असं नाही. आपण जेवढं शिकलोय त्यातून आपला अर्निंग सोर्स स्टार्ट करायचा आहे. आणि पहिला जो अर्निंग सोर्स आहे, जो पहिला पार्ट आहे, जो फॅकल्टी आहे. काय आहे फॅकल्टी? तर फर्स्ट ऑफ ऑल फॅकल्टी म्हणजे ट्रेनर. आणि ट्रेनर जो असणार आहे त्यामध्ये आपण ट्रेनी इंजिनियर म्हणून काही स्टुडंटचं सिलेक्शन करणार आहोत. आपल्याच कॉलेजमधले काही स्टुडंट जे आपल्याच डिपार्टमेंटला म्हणजे ITIMS डिपार्टमेंटला सुरुवातीला काम करतील ट्रेनी इंजिनियर म्हणून. त्यामध्ये त्यांना जर समजा इतर फॅकल्टीनी किंवा इतर कॉलेजमधल्या जर फॅकल्टीनी जर सपोर्ट केला तर मीनवाईल ते CPP किंवा इतर काही जसा तुमचा सिलेबस झाला असेल त्यासाठी सुद्धा ते काम करू शकतील. पण ऍटलिस्ट हा इनिशिएटिव्ह प्रोग्राम मी तुमच्यासाठी आणतोय, माझ्या डिपार्टमेंटकडनं आणतोय. आणि म्हणून मी आता फक्त माझ्या डिपार्टमेंटचाच विषय सांगतो की 100% मी ट्रेनी फॅकल्टी म्हणून त्या विद्यार्थ्यांना इन्क्लूड करेन. ज्या वेळेला तो ट्रेनी फॅकल्टी असेल
तर फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी लक्षात घ्या, विदाउट सॅलरी असेल. जोपर्यंत ते ट्रेन होणार नाही तोपर्यंत त्यांना ट्रेनी इंजिनियर म्हणून काम करावं लागेल किंवा ट्रेनी फॅकल्टी म्हणून काम करावं लागेल आणि त्यावेळेला त्यांना सॅलरी मिळणार नाही. बट पण ते काय ट्रेनिंग इंजिनियर मध्ये काय घेऊ शकतील, तर फर्स्ट ऑफ ऑल त्यांचं एक ट्रेनिंग कंडक्ट करेन. ते ट्रेनिंग उद्यापासून म्हणजे ह्याच सेशन मध्ये, लॉकडाऊनच्या सेशन मध्येच मी स्टार्टअप करणार आहे. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मात्र त्यांना लॉकडाऊन नंतर स्टार्टअप होईल. पण मीनवाईल त्यांचं ट्रेनिंग जे असणार आहे ते कशावरती असणार आहे, हाऊ टू प्रिपेअर नोट्स. प्रिपेअर नोट्स कशा बनवायच्या आहेत, कोणत्या टॉपिकच्या कशा नोट्स बनवायच्या, त्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आली पाहिजे, याच्या रिलेटेड त्यांना काम करायचं आहे की जेणेकरून भविष्यात त्यांना त्यांच्या नोट्स बनवता आल्या पाहिजेत. सेकंड, हाऊ टू कंडक्ट प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल कसं कंडक्ट करायचं आहे, जसं आज तुम्ही बघत असाल तर की मी एखादी फॅकल्टी तुमच्या समोर ट्रेनिंग देत असते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला शिकवत असतो, त्याच वेळेला प्रवीण सर असतील किंवा जयराज सर असतील किंवा अजून कोणी फॅकल्टी असेल की तुम्हाला ते प्रॅक्टिकली सपोर्ट करत असतात की बाबा हा व्हीएम आपण ओरॅकल व्हीएम वेअरचा वापर करतोय किंवा ओरॅकलचा वापर करतोय, ते सॉफ्टवेअरमध्ये काही एरर येते असतील, इन्स्टॉलेशनसाठी काही वेळेला एरर येत असतील, तर ते कसे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर त्याच्या रिलेटेड प्रॅक्टिकल ट्रेनिंग मी त्यांचं स्टार्ट करेन. मीनवाईल त्यांच्यासाठीच्या काही ऑपॉर्च्युनिटी, एकदा त्यामध्ये ते ट्रेन झाले, प्रॅक्टिकल सपोर्ट करायला लागले, म्हणजे त्यांचं बेस काय होईल, प्रॅक्टिकल सगळं त्यांना माहिती होऊन जाईल. इन्स्टॉलेशन पासून म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचं इन्स्टॉलेशन पासून वेगवेगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे, डिव्हाइस ड्रायव्हर इन्स्टॉलेशन करायचं, म्हणजे हार्डवेअरचा जो काय पार्ट आहे तो त्यांचा परफेक्ट होईल. त्यानंतर ज्या वेळेला जून किंवा जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ज्या वेळेला ह्या एक्स्ट्रा प्रॅक्टिकल किंवा एक्स्ट्रा रेग्युलर कॉलेज स्टार्ट होईल, त्यावेळेला आपल्या एक्स्ट्रा प्रॅक्टिकलच्या लॅब सुद्धा स्टार्ट होईल. आत्ताच्या एक्स्ट्रा प्रॅक्टिकलच्या वेळेला ही एक अडचण होती की एक मी किंवा प्रवीण सर हे दोनच फॅकल्टी होते आणि त्यामुळं कदाचित असं व्हायचं की बरेच वेळेला बरेच विद्यार्थी एक्स्ट्रा प्रॅक्टिकलसाठी येत होते, परंतु त्यांना मला सपोर्ट करता येत नव्हता. आता मात्र हे एक्स्ट्रा प्रॅक्टिकलसाठी हे जे ट्रेनिंग फॅकल्टी असणार आहेत ते त्यांना सपोर्ट करू शकतील. हे किती दिवस चालेल, जोपर्यंत तो ट्रेनिंग फॅकल्टी त्या प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट होत नाही, त्याचे काही कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, जोपर्यंत तो कम्युनिकेशन प्रॉपरली करायला शिकत नाही तोपर्यंत ते ट्रेनिंग म्हणून काम करायला लागतील. अशाच पद्धतीनं असाच कन्सेप्ट वरती ते नंतर एकदा प्रॅक्टिकल मध्ये स्ट्रॉंग झाले की नंतर मी त्यांना डायरेक्ट एखादी बॅच कंडक्ट करायला देईन, ज्यामध्ये समोर 30-40 विद्यार्थी असतील आणि त्या विद्यार्थ्यांना ते प्रॅक्टिकल कंडक्ट करायला लागतील. एखादा सेशन घेतील, ऑपरेटिंग सिस्टीमचं विंडोज 7 इन्स्टॉलेशन करायचं आहे, तर विंडोज 7च्या बेसिक कन्सेप्ट पासून ते सगळे कन्सेप्ट त्यांना क्लिअर करतील आणि नंतर म्हणजे एक त्यांना कॉन्फिडन्स आलेला असेल की मी प्रॅक्टिकली कंडक्ट करू शकतो. हा कॉन्फिडन्स जनरेट करणे, तो त्याच्या बॅचेस कंडक्ट करणे, एखाद्या स्टुडंटच्या काही क्युरीज असतील त्या क्लिअर करणे, हा सगळा कन्सेप्ट ह्या मीनवाईल ट्रेनिंग मध्ये कंडक्ट होणार आहे. त्याच मधला दुसरा त्यांचा सेशन आहे जिथं मी म्हणलेलं आहे प्रिपेअर लेक्चर्स. नुसतं प्रॅक्टिकल पर्यंतच आपल्याला काम नाही करायचं, त्यांना लेक्चर पण कंडक्ट करायचे आहेत. लेक्चर कंडक्ट करण्यासाठी सुद्धा सुरुवातीला त्यांना जे लेक्चर कंडक्ट करायचे आहेत ते हे एक्स्ट्रा प्रॅक्टिकलचे स्टुडंट जे असणार आहेत त्यांच्यासाठी त्यांना काहीतरी नॉलेज द्यायचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज द्यायचं आहे, नंतर थेरॉटिकलीही काही नॉलेज द्यायचं आहे. तर ते कसं करायचं त्याचं एक कॉन्फिडन्स पाहिजे. 100 विद्यार्थ्यांच्या पुढं, 30-40 विद्यार्थ्यांच्या पुढं तुम्हाला काहीतरी नॉलेज शेअर करण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो. बऱ्याच वेळा हा अनुभव आहे, ज्या वेळेला मी सुरुवातीला माझं पहिलं लेक्चर ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला हात पाय लटपटत होते. आज मात्र नाही तसं विषय होत. पण तो कॉन्फिडन्स कधी आला, स्टेप बाय स्टेप, हळूहळू हळूहळू माझ्या त्या प्रोसेसमध्ये चेंज होत गेला. त्यावेळेला मी लेक्चर घ्यायची सुरुवात करायला लागलो. पण ज्या वेळेला पहिलं लेक्चर मला आठवतंय की सेम माझा हाच एक्सपिरियन्स होता, ततपप 100% झालं. आज सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना असं होऊ शकतं, पण
तो कॉन्फिडन्स आपल्याला आधी जनरेट करायचा आहे. आणि म्हणून म्हणलं की सुरुवातीला मी त्यांना हा फक्त प्रॅक्टिकलचा पार्ट मध्ये कंडक्ट करतील, इंटरॅक्शन होईल स्टुडंट बरोबर, आणि फर्स्ट इयरचे स्टुडंट बरोबर पर्टिक्युलर ते इंटरॅक्शन करतील. आणि नंतर त्यांना तो कॉन्फिडन्स आल्यानंतर स्टेप बाय स्टेप थोडे थोडे छोटे छोटे 10 मिनिटाचं लेक्चर, 15 मिनिटाचं लेक्चर, अर्ध्या तासाचं लेक्चर, नंतर 1 तासाचं, नंतर 2 तासाचं सुद्धा लेक्चर ते देऊ शकतील. एवढा कॉन्फिडन्स ते तयार करू शकतील, 100% होऊ शकेल. आणि ज्या वेळेला हे होईल, हे सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॅक्टिकल आणि लेक्चर ज्या वेळेला ते कंडक्ट करायला लागतील, तर मित्रांनो मी तुम्हाला अश्युअर करतो की ते सगळे स्टुडंट जे असणार आहेत ते ऑन जॉब विथ सॅलरी, म्हणजे ट्रेनी इंजिनियर किंवा ट्रेनी फॅकल्टी हा पार्ट क्लिअर होईल. आणि फुल टाइम, जसं म्हणजे आता हे सगळं करत असताना लक्षात घ्या की तुम्ही कॉलेजला सेकंड इयरला असणार आहे किंवा काही विद्यार्थी थर्ड इयरला असणार आहेत, तर त्यांचं कॉलेज करून राहिलेल्या वेळात, म्हणजे सकाळी तुमचं कॉलेज असेल, समजा दुपारी प्रॅक्टिकल असेल, तर ते कंप्लीट झाल्यानंतर करायचं आहे. कोणतंही लेक्चर किंवा प्रॅक्टिकल बंक करून करायचं नाही, राहिलेल्या वेळामध्ये करायचं आहे. मग भले ते सॅटर्डे संडे ला सुद्धा असेल, तुम्हाला ज्या ज्या वेळेला फ्री असेल, एखादं लेक्चर बंक झालं, तुम्ही त्यासाठी इकडे वेळ द्यायचा आहे. हे सगळं सांभाळून करायचं आहे. तुमचं सेकंड इयर किंवा थर्ड इयर असेल ते कम्प्लीट करत करत ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ज्या वेळेला ट्रेनी फॅकल्टी म्हणून त्यांचा जॉब कंप्लीट होईल, त्यावेळेला रिसर त्यांना कॉलेजमध्ये, माझ्या फर्ममध्ये, कॉलेजमध्ये काही फॅकल्टी वर्क करतील, काही माझ्या फर्ममध्ये काम करतील, आणि त्यांना विथ सॅलरी मध्ये त्यांना इन्क्लूड केलं जाईल. आणि ऑटोमॅटिकली सेकंड इयर, म्हणजे सेकंड इयरचा स्टुडंटला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मिळेल, थर्ड इयरच्या स्टुडंटला कदाचित 1 वर्षाचा सर्टिफिकेट एक्सपिरियन्स मिळेल. त्यांना तसं ऑफिशियल लेटर मिळेल की ज्याचा बेनिफिट पुढे जाऊन भविष्यात 100% त्यांना होऊ शकेल, ॲज अ फॅकल्टी म्हणून होऊ शकेल, किंवा अजून कुठल्याही कंपनीमध्ये होऊ शकेल. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की याचं आज एक मोठी गरज आहे. ह्या सर्टिफिकेशनचं ऑटोमॅटिकली तुम्हाला जनरेट होऊ शकेल, आणि तुम्ही ट्रेनी इंजिनियर टू एक्सपर्ट इंजिनियर किंवा एक्सपर्ट फॅकल्टी म्हणून काउंट होऊ शकाल. जसे आज बरेचसे फॅकल्टी म्हणून काम करतात, बरेचसे लोक ह्या क्षेत्रामध्ये काम करतात एज्युकेशनमध्ये. माझाही एक्सपिरियन्स आहे, मी विप्रोसाठी एज्युकेशन ट्रेनिंग पार्टनर म्हणून सुद्धा एज्युकेशन दिलेलं आहे. तसाच एज्युकेशन म्हणजे ह्या कंपन्यामध्ये, प्रायव्हेट कंपन्यामध्ये सुद्धा त्यांना फॅकल्टीची गरज असते. कारण फॉर एक्झाम्पल टाटा कन्सल्टन्सीमध्ये तुम्हाला जॉब दिला जातो, त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही जॉबसाठी रिक्रूट होता, तर कंपनी तुम्हाला पुन्हा एकदा, जरी तुमचं शिक्षण झालं असेल, तर त्या रिलेटेड एज्युकेशन पुन्हा तुम्हाला 3 महिने 6 महिने हे देते, आणि नंतर तुमचं लाईव्ह प्रॅक्टिकल वर्क होते. तर त्यासाठी सुद्धा काही एज्युकेशन पार्टनर किंवा एज्युकेशनल कंपन्यांच्या बरोबर टाईप करते, किंवा ती कंपनी विप्रो किंवा इतर कंपन्या त्यांच्यामध्ये अशा फॅकल्टी रिक्रूट करतात. तर हा एक जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला यातून क्रिएट होणार आहे. तर मित्रांनो ही एक ऑप्शन मी तुम्हाला सांगितला, आपण यामध्ये काम करायचं आहे. अर्न व्हाईल लर्न मधला पहिला कन्सेप्ट होता ॲज अ फॅकल्टी. दुसरा कन्सेप्ट आहे, अतिशय महत्वाचा आहे, आपलं एज्युकेशन झालंय हार्डवेअरचं, आणि त्याच्याच रिलेटेड आपल्याला सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲज वेल ॲज ट्रेनी सर्व्हिस इंजिनियर, हे 2 पोस्ट आहेत. ज्या दोन्ही पोस्ट कंबाईन मध्ये आपल्याला काम करायचं आहे. नुसता सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तो काम करणार नाही, तर त्याचबरोबर तो ट्रेनी सर्व्हिस इंजिनियर सुद्धा असणार आहे. थोडक्यात काय, आणि शिका ह्या योजनेमध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टीचा इन्क्लूड आहे. प्रत्येक स्टुडंट हा ट्रेनी फॅकल्टी म्हणून नाही काम करू शकणार. ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल तेच विद्यार्थी त्यामध्ये काम करतील, ज्यांना ते कम्युनिकेशन किंवा जे त्यावरती स्ट्रॉंग बिलीफ आहेत असे स्टुडंट त्यामध्ये काम करतील. इतर स्टुडंट जे आहेत, जे 500चे 500 स्टुडंट जे आहेत, ते सगळे स्टुडंट ह्यामध्ये 100% काम करू शकतील, कारण त्यांना हार्डवेअरचं नॉलेज 100% आता आहे. आणि म्हणून ते सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह प्लस ट्रेनी सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम करू शकतील. काय मित्रांनो जॉब रोल असणार आहे, तर थोडक्यात तुम्हाला एखादं प्रोडक्ट सेल करायचं आहे.
कोणतं प्रोडक्ट, पेन पेन्सिल वही वगैरे असलं काही नाही, आपल्या आय टीच्याच रिलेटेड काय ट्रेनिंग करायचं आहे किंवा काय एज्युकेशन आपल्याला घ्यायचं आहे किंवा घेतलेलं आहे आपण. तर पर्टिक्युलर आपण हार्डवेअर कम्प्युटर मेंटेनन्सचं एज्युकेशन घेतलेलं आहे आणि त्याच्याच रिलेटेड आपल्याला जॉब करायचा आहे. कोणतंही अदर प्रोडक्ट विकायचं नाही किंवा काही त्याचा संबंध नाही. मी तुम्हाला असं म्हणत नाहीये की बाबा रादर दॅन वेगळंच काहीतरी प्रोडक्ट विका कम्प्युटर. आपल्याला एज्युकेशन आहे, हार्डवेअर सिलेबस आपला शिकलेला आहे. तर पहिला पार्ट आहे मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणा. एक प्रोडक्ट आहे आपल्याकडं लॅपटॉप, डेस्कटॉप आणि वेगवेगळे हार्डवेअर डिव्हाइसेस, प्रिंटर आहे, स्कॅनर आहेत किंवा इतर काही डिव्हाइसेस आहेत, अँटीव्हायरस सारखे डिव्हाइसेस आहेत. तर त्याचं आपल्याला सेल करता आला पाहिजे. मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह बनता आलं पाहिजे. MR जसं कन्सेप्ट आहे, सेम प्रेझेंटेशन आपल्याला करायचं मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह. मित्रांनो, तुमच्या आपल्या सगळ्यांच्या घराच्या आसपास किंवा घरामध्ये आपण ऑब्झर्व करत असेल की प्रत्येकाच्या घरामध्ये आज इन्शुरन्स आहे. LIC ची एखादी पॉलिसी आहे. हे LIC सेल करणारे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, तर ते सुरुवातीला ज्यावेळेला एजन्सी त्यांना ऑफर्ड होते, ते त्याचं ट्रेनिंग कंडक्ट करतात. तर पहिल्यांदा टार्गेट कुणाला करतात? ऑब्झर्व करा. तर ते टार्गेट करतात आपले जवळचे रिलेटिव्ह, त्यानंतर थोडेसे लांबचे रिलेटिव्ह, त्यानंतर ते टार्गेट करत असतात आपले जवळचे मित्र, त्यांचे मित्र, मित्रांचे मित्र, नंतर आणि बाहेर स्कोपमध्ये ह्याचा ओळखीनं त्याच्या ओळखीनं कोणाशी कम्युनिकेशन करता येईल, त्यातनं ते प्रोडक्टची इन्फॉर्मेशन द्यायला लागतात आणि त्यातून सेल करतात. सेम मित्रांनो, आपल्या एरियामध्ये, आपल्या भागामध्ये आपल्याला याच पद्धतीचं काम करायचं आहे. आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत, लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहेत, बरेचसे प्रिंटर असेल किंवा इतरही अजून भरपूर प्रोडक्ट आहेत. तर त्याचं आपल्याला सेल करायचं आहे आणि त्यातून तुम्हाला अर्निंग सोर्स. इथं मात्र ट्रेनी हा कन्सेप्ट फार कमी असणार आहे. त्यांनी डायरेक्ट ज्यावेळेला एखादा प्रोडक्ट सेल करतील, तो डायरेक्ट त्यांना कमिशन म्हणून स्टार्टअप होईल. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्येच एखाद्या विद्यार्थ्यानं बाबा एखादा प्रोडक्ट विकला, एखादा लॅपटॉप विकला, 35,000ला लॅपटॉप त्यानं परचेस केला आणि 37,000ला लॅपटॉप विकला, तर त्याचं 2,000 हे अर्निंग सोर्स पहिल्या दिवसापासून स्टार्ट होईल. इथं ट्रेनिंग पार्ट हा आपल्याला मिनवाईल आत्ताच्या ह्या लॉकडाऊन पिरियडमध्येच कम्प्लीट करायचा आहे. आणि ज्या वेळेला एज्युकेशन स्टार्ट होईल, रेग्युलर आपण मार्केट लॉकडाऊन नंतर स्टार्टअप होईल, त्यावेळेला ते सेलिंग चालू होईल. पण त्याचं तयारी आजच्या ह्या दिवसापासून, ह्या वेळेपासून तयार करायची आहे. आत्ता ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे, एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे ट्रेनिंग आत्ताच्या पिरियडमध्ये स्टार्टअप करायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आता आपल्याला थांबायचं नाही. आपला गेलेला वेळ भरून काढायचा आहे आणि त्यासाठी हे काम करायचं आहे. आज आपल्याकडे एज्युकेशन आहे हार्डवेअरचं. बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगतो की आपल्याला त्यात परफेक्ट व्हायचं असेल की हार्डवेअर आणि नेटवर्किंग हा कोर्स झाल्यानंतर आपण सांगतो इंडस्ट्रियल ट्रेनिंग करा. हार्डवेअरचा कोर्सही झाल्यानंतर सांगतो आपण इंडस्ट्रियल ट्रेनिंग करा. नेटवर्किंगचा कोर्स झाल्यानंतर इंडस्ट्रियल ट्रेनिंग करा. इंडस्ट्रियल ट्रेनिंग करा म्हणजे जॉब करा, कुठेतरी लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करा. सेम पद्धतीनं आपल्याला इथं काम करायचं आहे. एखादं प्रोडक्ट विकायचं असेल तर त्याच्यासाठी काय त्याला कम्युनिकेशन केलं पाहिजे की जेणेकरून आपण आपल्या एखादी वस्तू त्याला विकू शकतो. त्यानंतर त्याचं सर्व्हिस कशी द्यायची आहे. सर्व्हिस त्याच्या लॅपटॉप, समजा आपण एखादा लॅपटॉप विकला, 2,000 प्रॉफिटही घेतलं, परंतु त्याला आता सर्व्हिस द्यायची वेळ आली, त्याचा MS ऑफिस चालत नसेल, काय प्रॉब्लेम येत असेल, मग ते सॉर्ट आउट करायचे आहेत. ऑटोमॅटिकली यातून आपल्याला एज्युकेशन सुद्धा मिळणार आहे, लर्न करायला मिळणार आहे. बरेचसे लाईव्ह प्रॉब्लेम तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, जे लाईव्ह प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिकली आम्हाला लॅबमध्ये घेता येत नाहीत. काही लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन ओव्हरकम होऊ शकतील. तुम्ही एक हार्डवेअर इंजिनियर, परफेक्ट हार्डवेअर इंजिनियर तयार होऊ शकाल, नेटवर्क इंजिनियर तयार होऊ शकाल, कारण तुम्ही लाईव्ह प्रॉब्लेम्स फेस करताय. आणि म्हणून ह्या ट्रेनिंगचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्यातून तुम्हाला अर्निंग सोर्स सुद्धा मिळू शकतो. पहिल्या दिवसापासून स्टार्टअप होऊ शकतो अर्निंग सोर्स. आणि त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. सगळ्यात आत्ताचा मार्केटिंग ट्रेंड जो आहे, पूर्वीच्या काळामध्ये टीव्हीचे ऍड असायचे किंवा बऱ्याचशा गोष्टी लिपलेट्स असायचे, पेपर ऍडव्हर्टाईज असायच्या. आजकाल हा सगळा कन्सेप्ट कमी होत आला. आजकाल प्रत्येक
माणूस हा सोशल मीडियावरती काम करायला लागला आणि म्हणून आपल्याकडे ही सोशल मीडिया आहे. तर सोशल मीडियाच्या वरती आपल्याला मार्केटिंग करायचं आहे. त्याचं सुद्धा ट्रेनिंग यामध्ये कंडक्ट करायचं आहे. तुम्ही व्हॉट्सअप वापरताय, तुम्ही फेसबुक वापरताय, तुम्ही इंस्टाग्राम वापरताय. प्रत्येक जण पुढचा वापरणारा म्हणजे ज्याला लॅपटॉप डेस्कटॉप घ्यायचा आहे तो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियाचा वापर करतोय. तुम्ही सुद्धा करताय. आजकाल तुम्ही सोशल मीडियाचा वापर काय करता? हाय हॅलो, जेवलास का, उठलास का, झोपलास का, काय काय केलं, अभ्यास केलास का, नाही रे मी पण नाही केला, मी पण नाही केला. हे फालतू जे मेसेज आहेत त्याच्यापेक्षा ज्यातून तुम्हाला अर्निंग सोर्स स्टार्ट होईल, एज्युकेशन स्टार्ट होईल, असे मेसेजेस आपल्याला पाठवायचे. असं वर्किंग करायचं आहे की जेणेकरून ते सगळे लोक तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. तुमच्याकडे त्यांनी प्रोडक्टची एन्क्वायरी केली पाहिजे आणि त्याच्यातून तुम्हाला अर्निंग एन्क्वायरी जनरेट होईल आणि एन्क्वायरी जनरेट करून तुम्ही प्रोडक्ट सेल करून तुम्हाला अर्निंग सोर्स स्टार्ट होईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे ज्यातून आपल्याला चार पैसे उभार करता येतील. ज्याचा वापर मी असं 100% म्हणणार नाही की तुम्ही टाइमपाससाठी करा. 100% करू नका. तुम्हाला त्यातून पुढचं एज्युकेशन तुमच्यासाठी घ्या. त्यासाठी काहीतरी वर्किंग करा. घरातून एकही रुपया मागू नका मित्रांनो. 100% न मागता तुमच्या अर्निंग सोर्स मधून तुम्ही पैसे उभा करा. त्यातून शिक्षण घ्या. तुम्ही त्यातून लॅपटॉप घ्या. जे जे तुम्हाला एज्युकेशनसाठी लागणार आहे पुढं ते त्यातून उभारा. तुमच्या आई वडिलांना त्याचा अभिमान वाटेल की माझं पोरग स्वतःच्या पैशातून स्वतःच्या अर्निंग मधून शिकत आहे, त्यासाठी धडपडतंय. हा प्रयत्न करा आणि त्यासाठी आपल्याला हे ट्रेनिंग करायची गरज आहे. आणि म्हणून ह्याचं ट्रेनिंग ह्या सेशन मध्ये मी कंडक्ट करणार आहे. पहिला कन्सेप्ट आहे हाऊ टू सेल. सेल कसं करायचं आहे. जसं मी सांगितलं की सेल करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमाचा सोशल मीडियाचा वापर करायचा आहे. नुसतं सोशल मीडियामध्ये कसं अप्रोच करायचं आहे, फेसबुकमध्ये काय टाकायचं आहे, व्हॉट्सअपमध्ये काय टाकायचं आहे, इंस्टाग्राममध्ये काय टाकायचं आहे, युट्यूबमध्ये काय इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे. एक टीमवर्क म्हणून आपल्याला काम करायचं आहे. यातून प्रत्येकाला अर्निंग सोर्स स्टार्ट होणार आहे आणि त्यासाठी एफर्ट्स मात्र घेतले पाहिजेत. आणि ते एफर्ट्स काय असले पाहिजेत याचं आपल्याला ट्रेनिंग करायचं आहे. मार्केटिंग काय कम्युनिकेशन केलं पाहिजे, काय इन्फॉर्मेशन त्यांना दिली पाहिजे याचं इन्फॉर्मेशन आपल्याला घेतली पाहिजे. जे प्रोडक्ट्स आहेत ज्यातून आपल्याला अर्निंग सोर्स स्टार्ट होणार आहे त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला लॅपटॉप विकायचा आहे. लॅपटॉप विकायचा आहे तर माझ्याकडे HP आहे, डेल आहे, लिनोवा आहे, एसर आहे, बऱ्याचशा कंपन्या आहेत. मग कोणता प्रोडक्ट चांगला आहे? आपल्याला एकच प्रोडक्ट नाही विकायचा. HP तर HP नाही विकायचं कारण आपल्याला डेल पण कस्टमर टार्गेट करायचा आहे, लिनोवाचा पण करायचा आहे, एसरचा पण करायचा आहे. आपल्याकडे कोणतं प्रोडक्ट नाही आहे असं नाही, 100% सगळे प्रोडक्ट आहेत. मग ते सगळे प्रोडक्ट्स आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत. ते प्रत्येक कस्टमरला डेलचा लॅपटॉपच फार चांगला आहे असं काही नाही. HPचा पण तितका चांगला आहे, डेलचा पण तेवढा चांगला आहे, लिनोवाचा पण तेवढा चांगला आहे. त्या सगळ्याच प्रोडक्टची सर्व्हिस चांगली आहे. मग सगळेच प्रोडक्ट आपल्याला विकायचे आहेत तर प्रत्येक प्रोडक्टचं आपल्याला ट्रेनिंग कंडक्ट करायचं आहे. नुसतं लॅपटॉपच नाही, डेस्कटॉप असतील, डेस्कटॉपमध्ये मॉनिटर पण विकायचा आहे, प्रोसेसर विकायचा आहे, मदरबोर्ड विकायचे आहे, मेमरी विकायचे आहे, हार्ड डिस्क विकायचे आहे, कीबोर्ड विकायचा आहे, माऊस विकायचा आहे. सगळेच प्रोडक्ट विकायचे आहेत. त्या सगळ्याच प्रोडक्टचं आपल्याला ट्रेनिंग कंडक्ट करायचं आहे. अजून एक कोर्स आपला झालेला नाही आहे जो ऍक्च्युअल मी मे महिन्यात लॉन्च करणार होतो कॉलेजमध्ये, ज्याचं नाव होतं CCTV आणि सिक्युरिटी सिस्टीम, ज्यामधनं आपल्याला थंब मशीन किंवा टाइम अटेंडन्स मशीनच्या रिलेटेड काही कन्सेप्ट होत्या. CCTV वरती CCTV पण आजकाल फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर ते प्रोडक्ट कसे सेल करायचे, ते आपण कॉन्फिगर कसे करायचे याचं ट्रेनिंग आपल्याला कंडक्ट करायचं आहे. तर तो पार्ट सुद्धा यामध्ये आपल्याला ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि ते प्रोडक्ट सेल पण करायचे. त्याच्यानंतरचाही पार्ट आहे ट्रेनिंग अबाउट परचेस. परचेसच्या रिलेटेड खूप मोठ्या क्युरीज आहेत की हे प्रोडक्ट कुठनं परचेस करायचं. त्याच्यामध्ये खूप प्रकारचे मार्केटमध्ये आहेत. ओरिजिनल कसं ओळखायचं, डुप्लिकेट काय आहे, हे सगळं कन्सेप्ट कळले पाहिजेत. काही वेळेला काही प्रोडक्ट येत असताना विदाऊट टॅक्स भरून मटेरियल येतं. मग त्याची वॉरंटीची इश्यू काय आहेत का नाहीत. काही 2 नंबर मधनं परचेस केलं जातं, ते काय असतं कन्सेप्ट.
विदाउट बिल परचेस येतं, ते काय प्रोडक्ट आहे, डुप्लिकेट प्रोडक्ट काय आहे, त्याचंही सेल केलं जातं, त्यातूनही 4 पैसे कमवले जातात. मग ते कसे कमवले जातात, हा सगळा जो आहे परचेसच्या रिलेटेड, तो सुद्धा आपल्याला कन्सेप्ट घ्यायचा आहे. गव्हर्नमेंट रिझोल्युशन असेल म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल, काही स्टुडंटचं करिअर, त्यांचं एम हा बिझनेस आहे, ह्या क्षेत्रामधला बिझनेस करायचा जर ज्या विद्यार्थ्यांना असेल, तरी सुद्धा त्यांना आपल्याला ट्रेनिंग द्यायचं आहे. मग ते ट्रेनिंग म्हणजे काय आहे, तुम्हाला बिझनेस जर जाऊन करायचा असेल तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंटची गरज आहे, मग ते डॉक्युमेंट्स कुठनं मिळू शकतील, जीएसटी आहे, जीएसटी कशा अगेन्स्ट भरावा लागतो, किती भरावा लागतो, कशा पद्धतीनं भरायचा आहे, याचं सुद्धा ट्रेनिंग आपल्याला ह्यामध्ये कंडक्ट करायचं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचे सगळे डॉक्युमेंटेशन आणि त्याचं कलेक्शन हे सगळं आपल्याला यामध्ये ट्रेनिंग कंडक्ट करायचं आहे. त्याच्याही पुढे मित्रांनो असा विषय आहे, कोटेशन म्हणजे काय. कोटेशन म्हणजे मला एखादं लॅपटॉप द्यायचा आहे, तर त्याचं कोटेशन आपल्या त्या कस्टमरला द्यायचं आहे. त्याच्या अगेन्स्ट त्या कोटेशनमध्ये काय काय इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे, काही डॉक्युमेंटेशन काय ऑन पेपर आलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी त्याला द्यायच्या आहेत. एखादं कोटेशन सबमिट झाल्यानंतर त्याची कन्फर्मेशन ऑर्डर म्हणजे ऑर्डर कन्फर्मेशन तुम्हाला घ्यायची आहे. ऑर्डर कन्फर्मेशन घेतल्यानंतर त्यांना प्रोडक्ट तुम्ही देतात, प्रोडक्ट दिल्यानंतर त्यांना डिलिव्हरी चलन द्यायचं आहे. ते डिलिव्हरी चलन कसं तयार करायचं आहे, त्याच्यावरती काय काय इन्फॉर्मेशन आली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना प्रोडक्टचं इनवॉइस द्यायचं, इनवॉइस कसं जनरेट करायचं आहे, त्यामध्ये विथ जीएसटी इनवॉइस कसं असलं पाहिजे. सर्व्हिस तुम्ही देता एखाद्या कस्टमरला, तर त्याचा एखादा प्रोडक्ट तुमच्याकडे, लॅपटॉप तुमच्याकडे तो रिपेरिंगसाठी देत असेल, तर त्याचा इनवर्ड काय दिलं पाहिजे, कारण त्यानं तुमच्याकडे लॅपटॉप दिला याचं त्याच्याकडे लेखी प्रूफ पाहिजे, तुमच्याकडेही लेखी प्रूफ पाहिजे. लॅपटॉप देत असताना तो डेड होता का, ऑन होता का, त्याच्याबरोबर त्यांनी लॅपटॉप बरोबर तुम्हाला काय काय मटेरियल दिलं, म्हणजे लॅपटॉपचा चार्जर दिला का किंवा अजून काही मटेरियल दिलं का, याची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे ऑन पेपर असली पाहिजे. ज्या वेळेला तो लॅपटॉप तुम्ही प्रेफर कम्प्लीट करून द्याल, त्याला रिपेअर करून द्याल, तर पुन्हा त्याला त्याचं इनवॉइस देता आलं पाहिजे, त्याचं डिलिव्हरी चलन त्याला देता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रिपेअर करायच्या आहेत. त्या कशा करायच्या आहेत, एखाद्या बिझनेससाठी काय काय गोष्टी लागणार आहेत, त्या सगळ्या डॉक्युमेंटेशन तुम्हाला ह्या करायच्या आहेत. त्याचं ट्रेनिंग तुम्हाला कंडक्ट करायचं आहे. ट्रेनिंग अबाउट प्रॉफिट रेशो हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे, की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हा विचार पण ठेवा तुम्ही विद्यार्थ्यांनो, की आता आपलं जस्ट हार्डवेअरचा सिलेबस झाला, अजून तुम्ही त्या प्रॅक्टिकली किती स्ट्रॉंग आहात ते प्रत्येकाला माहिती आहे. त्याच वेळेला आत्ताच आपल्याला आपलं नॉलेज इन्क्रीमेंट करून, नॉलेजमध्ये परफेक्शन आणून आपल्याला प्रॉफिट पण स्टार्टअप करायचं आहे. तर ते प्रॉफिट रेशो किती असला पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रॉफिट एखादा प्रोडक्ट सेल केल्यानंतर 2% पाहिजे, 5% पाहिजे, 10% पाहिजे, 15% पाहिजे, 20% पाहिजे, किती प्रॉफिट मिळालं पाहिजे, नॅशनल लेवलवरती किती प्रॉफिट मिळालं पाहिजे, काही एखादा प्रॉपर बिझनेस चालवण्यासाठी किती प्रॉफिट मिळालं पाहिजे, त्याचे सुद्धा काही कन्सेप्ट आहेत. ते कन्सेप्ट सुद्धा आपल्याला शिकले पाहिजेत. पण सध्याच्या परिस्थितीत एखादं प्रोडक्ट तुम्हाला, मी तर असं म्हणेन, काही हरकत नाही, एखादं प्रोडक्ट तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला, तुमच्या एखाद्या चुलत भावाला दिलं, मैत्रिणी दिलं, त्यातनं तुम्हाला अर्निंग सोर्स जरी नाही मिळाला, तर सुद्धा तुम्ही असं समजू नका की प्रत्येक वेळेला तुम्हाला पैशाच्या स्वरूपातच प्रॉफिट होतं, असं नाही. तुम्ही त्यातून 100% प्रॉफिट केलेलं असणार आहे. तुम्ही त्यांना सेल करण्यासाठी मार्केटिंग केलं, त्यातून तुम्हाला नॉलेज मिळालं, हा सुद्धा एक प्रॉफिट आहे. कदाचित तो लॅपटॉप तुम्ही 35,000ला घेतला आणि 35,000लाच विकला, किंवा 35,200 तुमचं ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं सोडून तुम्ही विकला, ₹200 प्रॉफिट मिळाले, तुमचे खिशातले तर काही पैसे गेले नाहीत, पण तुम्ही प्रोडक्ट विकायला शिकलात, त्याचं ट्रेनिंग तुम्हाला मिळालं, त्यातून तुम्ही प्रोडक्ट विकला, ही एक अचिव्हमेंट तुम्ही करू शकला. त्यातून पुढं जाऊन त्याला सर्व्हिस देता, सर्व्हिस देण्यासाठी तो तुमच्याकडेच येणार, त्यातूनही तुम्हाला नॉलेज मिळणार. कोणीही नॉलेज विकत नसतं, तुम्हाला ह्या सेल्फ लर्निंग मधनं शिकायला लागणार आहे. मित्रांनो, मी माझा धंदा आज जो काय उभा केला, प्रत्येक वेळेला ठेच लागली, नॉलेज मिळालं, ठेच लागली, नॉलेज मिळालं, कितीतरी तोटा झाला, नॉलेज मिळालं, पण त्यातून मला काहीतरी माझं एक स्टँडर्ड फनेल मला तयार करता आलं, एक स्टँडर्ड नॉलेज तयार करता आलं. आज प्रत्येक गोष्ट मी त्यातून शिकत आहे.
त्याचाच बेनिफिट आज मला जाऊन होतो. इतक्या वर्षात मला काही ठिकाणी नॉलेज ते मिळवण्यासाठी खर्च माझे एक्सपेन्सेस झाले, पण आज त्याचा मला बेनिफिट होत आहे. आज मला प्रॉफिटमध्ये म्हणजे बिझनेसमध्ये काय गोष्टीचे प्रिकॉशन घ्याव्या लागतात त्या समजल्या. तेच नॉलेज मी तुम्हाला शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचे एक्सपेन्सेस होणार नाहीत. डायरेक्ट तुम्हाला त्याचा प्रॉफिटच होईल. यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता आहे. कस्टमर एंडला त्या पुढचा पॉइंट आहे. कस्टमर एंडला तुम्ही सर्व्हिस ज्या वेळेला द्यायला जाता, तर ती सर्व्हिस द्यायला ज्या वेळेला जाणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत. तिथं सर्व्हिस देत असताना तुम्हाला त्याच्याशी काय कम्युनिकेशन केलं पाहिजे. समजा एखादा लॅपटॉप तुम्हाला किंवा एखादा डेस्कटॉप तुम्हाला लॅपटॉप पर्टिक्युलर आपण समजूयात की इन्स्टॉलेशनसाठी त्यानं सांगितलंय तुम्हाला, तुम्ही त्याच्या एंडला गेला आहात. तर अशा वेळेला तुम्हाला ज्या वेळेला ठीक आहे, तुम्हाला असं लक्षात आलं की बाबा याच्यावरती आपल्याला 15 मिनिटाचंच काम आहे, पण 15 मिनिटात तो तुम्हाला 500 रुपये काच काढून देईल. लक्षात घ्या मित्रांनो, 15 मिनिटातच तुम्हाला एखादा ऑपरेटिंग सिस्टीम बूट होत नाहीये, पण आपल्याकडे असे काही टूल्स होते की ज्यामध्ये आपल्याला ते टूलचा वापर केला तर एखादी ऑपरेटिंग सिस्टीम बूट होत नसेल तर ती कशी बूट करायची याचं टूल्स आहेत, आणि ते वापर जर केला तर ती 15 मिनिटात ऑपरेटिंग सिस्टीम पुन्हा बूट होऊ शकते. मग 15 मिनिटासाठी जर तुम्ही त्याला 500 रुपये चार्जेस सांगितले तर ऑब्व्हियसली कुठलाच कस्टमर तयार होणार नाही. तुम्ही सुद्धा तयार होणार नाही. अरे त्यानं माझ्यासमोर 15 मिनिटात केलं, कशाला पैसे द्यायचे. यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजीज काही वापराव्या लागतील. त्या कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत, कशा वापरायच्या आहेत, आणि 15 मिनिटाच्या ऐवजी 1-2 तास तुम्ही त्यावरती कसे वर्क करायचे याचं सुद्धा नॉलेज आपल्याला घ्यायचं. आपण फसवत नाहीये, पण आपल्या नॉलेजचं त्यांनी किंमत केली पाहिजे, आणि ती नॉलेजची किंमत ही पैशात असू शकत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या नॉलेजची किंमत पैशामध्ये कोणी करू शकत नाही. एवढा स्क्रू काढला म्हणून याची किंमत 200 रुपये असू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला किती एफर्ट्स घ्यावे लागले आहेत याचं कॅल्क्युलेशन असतं, त्याचं व्हॅल्युएशन असतं, आणि त्या व्हॅल्युएशनसाठी आपल्याला वर्क करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या एंडला जाऊन आपल्याला काय नॉलेज शेअर करायचं आहे त्याचं ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला त्या पुढचा पॉइंट आहे फीडबॅक, की ज्या ज्या वेळेला तुम्ही हे सगळं काम करत असता तर त्या त्या वेळेला आपल्याला त्या कस्टमरचा आपल्याला फीडबॅक घेणं गरजेचं आहे. आपण काम कसं करतोय त्याचा फीडबॅक कसा घ्यायचा याचं सुद्धा ट्रेनिंग आपल्याला कंडक्ट करायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो म्हणतो की ह्या सगळ्या एक्सपिरियन्सची आपल्याला गरज आहे. ॲज युजल मी जसं म्हणलं की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असे की जसं तुम्ही हे ट्रेनिंग इंजिनियर म्हणून काम करता तर त्याच वेळेला तुम्हाला त्याचं एक सर्टिफिकेट मिळेल. समजा तुम्ही आता फर्स्ट इयरला आहात, मीन वाईल तुम्ही 2 वर्ष अजून तुमच्या हातामध्ये आहेत, 2 वर्षाचं एक्सपिरियन्स लेटर मिळेल, आणि ऑटोमॅटिकली 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा काउंट होईल. इथं तुम्हाला काम करायचं आहे ते कमिशन बेसवरती काम करायचं आहे. इथं तुम्हाला फुल टाइम काम नाही, फुल टाइम जॉब पण नाही, आणि म्हणून तुम्हाला कमिशन जे आहे त्याच्यावरती जॉब मिळणार आहे. प्लस कमिशन हे कधीपासून स्टार्ट होणार, ट्रेनिंगच्या पहिल्या दिवसापासून. आज तुम्ही एखादा अँटीव्हायरस विकला, आज हे सेशन ऐकून तुम्हाला असं वाटलं नाही चला माझ्या मित्राला मला एक अँटीव्हायरस इन्स्टॉल करायचा आहे, त्याला मी 400 रुपयाला अँटीव्हायरस परचेस केला, 500 रुपयाला मी टाकला, 100 रुपये तुमचे कमिशन स्टार्ट. याच्यासाठी ट्रेनिंगची आवश्यकता ऑलरेडी तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या फक्त आता इम्प्लिमेंट करायची वेळ आलेली आहे, आणि त्या इम्प्लिमेंट आत्ता ह्या मोमेंट पासून आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. हे ट्रेनिंग होऊयात मग आपण करूयात असं काही नाही. आज आत्ता ह्या मोमेंट पासून आपल्या आपल्या ह्या माइंडसेटनं आपल्याला काम करायचं आहे. ज्याला लात मारीन तिथं पाणी काढायची हे ज्याचं एम आहे त्यांनीच हे काम करू शकतील, तेच नॉलेज घेऊ शकतील, तेच पुढे जातील विद्यार्थी. जसं आजच्या आपल्या सेशन करिअर मंत्रामध्ये आपण बघतोय की काही शेअरिंग होत नाही. माझी ती एक अजूनही खंत आहे. पण इथं ज्या ज्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायचं आहे ते विद्यार्थी, ज्यांना फॅकल्टीमध्ये काम करायचं आहे ते विद्यार्थी मला सांगतील की मला सर त्या फॅकल्टीमध्ये सुद्धा काम करायचं आहे. जे फॅकल्टी म्हणून मध्ये काम करणार आहेत ते
सेल्स आणि सर्व्हिस इंजिनियर म्हणून सुद्धा काम करू शकतील. त्या त्यांचं अर्निंग 100% दोन्हीकडे काम करू शकतील विद्यार्थी. पण काही विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपल्याला बोलण्याचं स्किल नाही आहे, आपण एक्सप्रेस नाही करू शकत. पण मी हा एखाद्याचं कम्प्युटरचं मेंटेनन्स काम काम करू शकेन किंवा एखाद्यांना सेल करण्याचं काम करू शकतील, तर ते 100% विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट होतील. बॉईज तर 100% ह्यात होणार आहेत हे मला माहिती आहे. पण गर्ल्स सुद्धा होतील, गर्ल्सनी पण व्हायला हरकत नाही. कारण मुली आजकाल भरपूर क्षेत्रामध्ये मार्केटिंग किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतात. आणि मार्केटिंगसाठी डोर टू डोअर जायचंच नाहीये, हे पण लक्षात ठेवा. आपल्याला मी मगाशी सांगितलं, डोर टू डोअर कुठेही जात बसायचं नाही. आपले मित्र, आपले रिलेटिव्ह यांनाच टार्गेट करायचं आहे, जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जाऊ शकता किंवा आपल्या रिलेशनच्या बेसवरती जाऊ शकता. कदाचित सर्व्हिससाठी तुम्हाला मुलींना जमणार नाही असं वाटत असेल, काही जण जाऊ शकतील. पण काही जणांना जर जमणार नसेल तर ते मला रेफर करतील की सर माझे हे रिलेटिव्ह आहेत जे मलकापूर किंवा इतर कुठेतरी एरियामध्ये राहतात, माझ्याकडे गाडी नाही आहे, मी नाही जाऊ शकत, पण तुम्ही त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करा. 100% त्यांनी तो कस्टमर त्यांनी प्रेफर केला म्हणून आपण त्यांची सर्व्हिस आपले सर्व्हिस इंजिनियरच्या माध्यमातून, म्हणजे तुमच्याच क्लासमधले जे वेल ट्रेंड स्टुडंट असतील त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करू. फॉर एक्झाम्पल त्या अशा केसेसमध्ये समजा आपण 500 रुपये बिलिंग केलं तर तुम्हाला काहीतरी कमिशन, ज्यांनी रेफर केलं तो कस्टमर त्यांना कमिशन, प्लस ज्यांनी ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली त्यांना काही कमिशन. अशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती वर्कआउट करू की प्रत्येकाला बेनिफिट झाला पाहिजे, प्रत्येकाला एज्युकेशन मिळालं पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी असंही करतील की ठीक आहे मला ते कॉल नाही जमता येणार, मला ते सर्व्हिस, त्यांना आता कॉन्फिडन्स नसेल, मला ते कॉम्प्युटर रिपेअर नाही करता येईल, आम्हाला सांगा, आपण तिथं जाऊ, तुम्ही शिका आणि तेही शिकतील. तुम्ही तो कस्टमर सांगितला म्हणून तुम्हाला कमिशन मिळेल, तुम्हाला एज्युकेशन मिळेल, प्लस ज्याने तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट केला त्यांना सुद्धा कमिशन मिळेल. हा टोटल पार्ट जो असेल तो कमिशन वरती असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला अर्निंग सोर्स स्टार्ट करायचे आहेत काही करून, मला फेसबुक मार्केटिंग काय आहे, व्हॉट्सअप मार्केटिंग काय आहे, इंस्टाग्राम मार्केटिंग काय आहे, सोशल मीडियाचा मार्केटिंगचा वापर करायचा आहे, ते ट्रेनिंग घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं कन्सेप्ट करायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे, मला त्यातून 4 पैसे उभारायचे आहेत, माझं एज्युकेशन त्यातून मला तयार करायचं आहे, असं ज्यांना वाटतं ते विद्यार्थी मला कॉन्टॅक्ट करतील. त्यांचा वेगळा ग्रुप तयार करेल, 2 ग्रुप तयार होतील, एक फॅकल्टी म्हणून तयार होईल आणि दुसरा ग्रुप जो आहे तो ट्रेनिंग आणि सर्व्हिस इंजिनियरसाठी म्हणून असेल. कुठेही विद्यार्थ्यांना इथं कंपल्शन नाही, पण ज्यांना असं स्पिरिट आहे, ज्यांना काहीतरी करून दाखवायची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठीच हे 2 ग्रुप असतील. त्यांनीच मला या ग्रुप म्हणजे कम्युनिकेट करा, आज करा, उद्यापासून मी त्यांचं ट्रेनिंग स्टार्ट करणार आहे. 2 ट्रेनिंग स्टार्ट होतील, एक फॅकल्टीचं ट्रेनिंग वेगळं असेल आणि सेल्स अँड सर्व्हिसचं ट्रेनिंग वेगळं असणार आहे. तर तिथं मात्र प्रत्येकाला पार्टिसिपेट व्हावं लागेल, प्रत्येकाला ऍक्टिव्हेट व्हावं लागेल. नुसतं मी ऐकतो आणि सोडून देतो अशा विद्यार्थ्यांची आवश्यकता नाही. ज्यांना काहीतरी दाखवून द्यायचं आहे, स्वावलंबी बनायचं आहे, त्याच विद्यार्थ्यांनी यायचं आहे या ग्रुपमध्ये. सेशन इथं मी थांबवतो. कसा वाटला तुम्ही मला सांगा आणि आजच्या आज मला रिप्लाय करा. थँक्यू व्हेरी मच.